Dear students, yesterday I had sent you the exhaustive notes on the central idea of an astrologer's day by R.K. Narayan, and now today I am going to read an important passage from it, and the passage is here like this. Stop, said the other. I don't want all that. Shall I succeed in my present search or not? This is the question asked by Guru Nayak to the astrologer. Answer this and go. Otherwise, I will not let you go. Otherwise, I will not let you go till you disgorge all your coins. एक तर मला तू या प्रश्नाचं उत्तर दे माझ्या विचारलेल्या नाही, तर जोपर्यंत तू उत्तर देत नाही तोपर्यंत मी तुला दिलेले कॉईन्स घरी परत घेऊन जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड, ऑल राईट. इनकॅन्टेशन्स म्हणजे मंत्र, मनातल्या मनात तो काही मंत्र उच्चारला आणि नंतर त्यांनी काय म्हटलं, ऑल राईट, आय विल स्पीक, आय विल यू, बट विल यू गिव मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. मी जे काही तुला सांगतो ते जर कन्व्हिन्सिंग असेल, ते जर पटण्यासारखं असेल, व्हेदर यू विल पे मी 1 रुपी, otherwise I will not open my mouth and you may not do what you like. तू जर तुला असं वाटत असेल, if you feel that I should speak, you have to give me 1 rupee, otherwise I will not speak. After a good deal of haggling म्हणजे चर्चा, सौदेबाजी. After a good deal of haggling, the other agreed. The astrologer said, you were left for dead. तुला तर अक्षरशः असं टाकून दिलं होतं, अशा अवस्थेत टाकून दिलं होतं की तू मृतावस्थेतच असावा असं कोणालाही वाटेल, किंवा तू मृत्यूच्या दारातच पोचलेला आहे अशा परिस्थितीत तुला टाकून दिलेलं होतं. ॲम आय राईट? टेल मी मोर. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तुझ्या छातीमधनं कधीतरी चाकू आरपार गेलेला होता. गुड फेलो. He bared his chest to show the scar. What else? याशिवाय आणखीन काय? म्हणजे या ॲस्ट्रॉलॉजरनी जे सांगितलं त्याला की कोणीतरी तुला चाकू मारलेला होता, तुझ्या छातीवरती जखम झालेली होती, ह्या गोष्टी त्याला मान्य होत्या. आता हा ॲस्ट्रॉलॉजर कशाच्या भरोशावर सांगत होता की त्याला कारण असं आहे की त्याच्यावरती झालेल्या अटॅकशी स्वतः या ॲस्ट्रॉलॉजरचाच कुठेतरी प्रत्यक्ष संबंध होता. अदरवाईज असं कोणाला सांगू शकत नाही की हे असं का घडलं आणि कोणत्या कारणामुळे घडलं. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. नंतर जवळपासच्या शेतामध्ये एका विहिरीत तुझा देह ढकलून देण्यात आला. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू द वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि असं तुला फेकून देण्यात आलं त्या विहिरीमध्ये की तू कधी पुन्हा पूर्वावस्थेत येऊच नाही, तुला मरण्यासाठीच त्या विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं. आय शूड हॅव बीन डेड इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल. अरे मी तर नक्कीच मेलो असतो म्हणे, नक्कीच मेलो असतो, अगदी खात्रीलायकपणे मी मेलो असतो म्हणे, जर कोणी जाणाऱ्या येणाऱ्याने डोकावून त्या विहिरीमध्ये
पाहिलं नसतं. टू पीप इन टू, डोकावून पाहणे. इफ आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर, ओव्हरवेल्म बाय एन्थुझियाझम. इतका त्याला उत्साह आला, इतकं त्याला चैतन्य आलं, इतकं त्याला प्रत्येक गोष्ट सत्य वाटत होती या फॉर्च्यून टेलरची, की त्याला असं वाटलं की हा जे सांगतोय तो शब्द न शब्द खरा आहे. आणि तो म्हणतो की खरंच आज जर कोणी त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं नसतं तर माझा नक्कीच मृत्यू झाला असता. ॲश्युअर्ड अबाउट धिस थिंग दॅट माय डेथ वॉज assured, and the death I have to face, the death and my death was inevitable. When shall I get at him? He asked, clenching his fist. त्या गुरुनायकने त्याच्या मुठी आवळल्या आणि असं त्याचं म्हणणं होतं की माझ्यावरती ज्याने इतका प्राणघातक हल्ला केला तो मनुष्य मला कधी मिळेल. आय जस्ट वॉन्ट टू टेक द रिव्हेंज. मला तर बदला घ्यायचाच आहे. ज्यांनी मला मृत्यूच्या दारात ढकललेलं आहे त्याचा बदला घेणं मी माझं कर्तव्य समजतो आणि मी ते जर करणार नाही तर माझा काहीच उपयोग नाही. आय जस्ट वॉन्ट टू टेक द रिव्हेंज. वेन शॅल आय गेट ॲट हिम? ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर्ड द ॲस्ट्रोलॉजर. उत्तर काय त्याच्यावरती आहे ॲस्ट्रोलॉजरचं, की तुला या जगात तर त्याची भेट होणं शक्य नाही. तू त्याला भेटू शकशीलच तर दुसऱ्या जगात. दुसऱ्या जगात म्हणजे आफ्टर युअर डेथ यू कॅन मीट हिम. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाऊन. खूप दूरवरच्या एका शहरामध्ये त्याचं निधन झालं. ही डाईड 4 months ago. 4 महिन्यापूर्वीच तो मरण पावला ज्या माणसाने तुझ्यावरती अटॅक केला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तू आता त्याला पुन्हा कधी पाहू शकणार नाही. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. जेव्हा त्यांनी हे ऐकलं गुरुनायकने तेव्हा त्यांनी तक्रार केली की अरे 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 माझा बदला घ्यायचा तर राहूनच गेला. The other groaned on hearing it. The astrologer proceeded. पुन्हा त्याच्यानंतर हा ॲस्ट्रॉलॉजर बोलतो, गुरुनायक, यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अबॅक. एकदम त्याला आश्चर्याचा धक्का बसला की अरे या ॲस्ट्रॉलॉजरला तर मी यापूर्वी कधी भेटलोही नाही, परंतु याला माझं नाव कसं माहिती? गुरुनायक, you know my name? The other said, taken aback. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days journey to north of this town. या शहरापासून उत्तरेकडे 2 दिवसाचा प्रवास आहे तुझ्या घरी पोहोचण्यासाठी. युअर डेस्टिनेशन इज ऑन 2 days complete journey. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. याच्यानंतर जी ट्रेन आहे ती ट्रेन तू पकड आणि गावाकडे रवाना हो. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आय सी once again great danger to your life. पहा कसे असतात हे फॉर्च्यून टेलर. हे फॉर्च्यून टेलर जे असतात हे समोरच्या माणसाचं मन कमजोर करतात आणि जे फॉर्च्यून विचारायला जातात ते मनाने कमजोर असतात. सो आय वॉन्ट टू टेल यू that you should go back to your home because there is another danger to your life. Take the next train and be gone. I see once again great danger to your life. If you go
from home, he took out a pinch of sacred ash. Sacred ash म्हणजे अंगारा. त्या ज्योतिषाजवळ अंगारा वगैरे होता, धागे असतात त्यांच्याजवळ, गंडे असतात, सगळे फॉर्म्युले असतात त्यांच्याजवळ. एव्हरीथिंग दे डिसाइड दे कॅन ऑफर. इट इज पॉसिबल फॉर देम टू ऑफर एनिथिंग टू द पर्सन सिटिंग बिफोर देम. So he took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead. ही तुझ्या कपाळावरती लाव म्हणे. You have to apply this sacred ash on your forehead. Rub it on your forehead and go home. Never travel southward again. आणि पुन्हा दक्षिणेकडे येऊ नकोस. का बरं दक्षिणेकडे येऊ नको? कारण दक्षिणेमध्ये हा स्वतः ॲस्ट्रॉलॉजर राहतो आणि त्याला या गुरुनायकची भीती वाटते की अरे कधी काळी तरी आपण याच्यावरती शारीरिक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट आय मे हॅव टू फेस एनी प्रॉब्लेम इन फ्युचर अँड दॅट्स वाय ही आस्क्ड हिम टू गो बॅक टू नॉर्थ अँड नेवर कम बॅक. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तू पुन्हा कधी दक्षिणेकडे आला नाही तर तू शतायुष्य होशील. तुझं आयुष्य हे 100 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा 100 इतकं तू नक्कीच पूर्ण करशील. वाय शूड आय लिव्ह होम अगेन? वाय शूड आय लिव्ह होम अगेन? द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. विचार करत तो असा त्यांनी प्रश्न विचारला या ॲस्ट्रॉलॉजरला. ही आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर that why should I leave home again? I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. आता फक्त माझ्या आयुष्याचं उर्वरित ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तर मला एकदा फक्त त्या माणसाला भेटायचं आहे ज्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून त्याला संपवायचा आहे. म्हणजे तो या गोष्टीवरती बिलीव्ह करायला तयार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याचा एका लॉरी ॲक्सिडेंटमध्ये तो मृत्यू पावला. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. अतिशय खेदाने तो त्याची मान हलवतो. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. माझ्या हातातून तो निसटला याचं मला दुःख आहे. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. त्यांना जसं मृत्यू येणं त्याच्या प्रारब्धात होता, जसं मृत्यू त्याला यायला हवा होता तसा मृत्यू त्याला आला. तो ज्या पद्धतीच्या मृत्यूसाठी पात्र होता, लायक होता, तसा मृत्यू त्याच्या वाटेला आला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. एका लॉरी खाली तो चिरडला गेला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड म्हणजे कृतज्ञतेने तो त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. हू लुक्ड विथ ग्रॅटिट्यूड और विथ ग्रॅटिफाईड? द astrologer, because the astrologer is the person, the astrologer is the man behind the curtain who knew everything. Now here is the activity sheet, dear students, for you. Choose the sentence which relates to the extract. A. Only Guru Nanak was worried. त्याच्या पुढे एक ब्लॉक तयार करायचा आणि फक्त त्याला टिक मार्क करायचे. आलं लक्षामध्ये? ओनली गुरु नायक वॉज वरीड. बोथ द ॲस्ट्रॉलॉजर अँड गुरु नायक वॉन्टेड टू नो अबाउट द अदर. थर्ड, द ॲस्ट्रॉलॉजर चीटेड. द ॲस्ट्रॉलॉजर चीटेड Guru Nayak for the second time. The astrologer cheated Guru Nayak for the second time.
Tell in a few words. Tell in a few words the false story. The astrologer tells Guru Nayak about his enemy. Activity sheet number 3 is here. Guru Nayak has doubts about the astrologer's skill but has belief in the end. पुन्हा एकदा प्रश्न सांगतो विद्यार्थी मित्रांनो. गुरु नायक हॅज डाऊट्स अबाउट द ॲस्ट्रॉलॉजर्स स्किल बट हॅज बिलीफ इन द एंड. एक्सप्लेन. ए 4 पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. वॉज द ॲस्ट्रॉलॉजर राईट? वॉज द ॲस्ट्रॉलॉजर राईट? Question mark. Give your opinion. Give your opinion. A5. I will speak. ब्रॅकेट मध्ये सूचना घ्या. यूज द मॉडल ऑक्झिलरी. यूज द मॉडल ऑक्झिलरी showing possibility. Use the modal auxiliary showing possibility. Then he shook his head regretfully. He shook his head regretfully. He said he has escaped my hands. पुन्हा एकदा वाक्य सांगतो विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, काळजीने ऐका. He shook his head regretfully and he shook his head regretfully. He said he has escaped my hands. ब्रॅकेट मध्ये सूचना आहे. Join the sentences. Last activity is coming here. Last activity is coming here. Use the following phrases. Use the following phrases in your own words. Number 1. Taken aback. Taken aback. Number 2. To look for. To look for. And that's all. This activity sheet you have to solve. And if you have any difficulty, you can call me on my mobile number. And that's all. Have a very good day.